सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताई माऊली, स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका, त्यांना सांगितलंय तुम्ही बोलणार आहे. त्याचबरोबर त्याच्यात स्वामी मंदिराचे संस्थापक सदस्य श्री पी.आर. कुलकर्णी जमला आणि प्रदीपजी देशपांडे यांना इथं मी आमंत्रित करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि मग रागिणी व्यासपीठ पूर्णपणे भरलेलं आहे, खूप छान दिसते. स्वामींची प्रसन्न मूर्ती आहे. स्वामी भक्त स्वामी सेवेकरी आज अतिशय प्रसन्न आहेत. कुठं श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार, दिनांक 28 नोव्हेंबर 2024. तिथी आहे कार्तिक वद्य त्रयोदशी. आत्ताच कार्तिक वद्य एकादशी झाली, म्हणजे आळंदी यात्रा आपण जे म्हणतो, आळंदी एकादशी झाली. आज बरोबर 728 वर्षापूर्वी, बरोबर 728 वर्षापूर्वी हीच तिथी कार्तिक वद्य त्रयोदशी आणि वार गुरुवार हा योग जुळून आलाय. सद्गुरू दादा महाराज बरोबर 728 वर्षापूर्वी, आज तारीख 28 आहे. 728 वर्षापूर्वी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी आज संजीवन समाधी घेतली. म्हणजे सकाळपासून चाललं होतं आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस सूर्यास्त झाला आणि अजून एक अस्त झाला. आज सकाळी आपल्याला जे आपण स्वप्न पडलं होतं का दृष्टांत झाला होता. श्रीकृष्ण, विदुर आणि धृतराष्ट्र. तर हा त्याचा तो संबंध आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी म्हणजे काय, भगवद्गीतेचं रूप. भगवद्गीता सगळ्यांना कळावी म्हणून त्या भाषेमध्ये, त्यावेळेसच्या प्राकृत भाषेमध्ये त्यांनी लिहिली. भगवद्गीता श्रीकृष्णांनी लिहिली. हा संबंध तो तिथं आहे. तर आज जे आपल्या पहाटे जो सुरुवातीपासून जे सुरू झालं होतं तिथे हा असा संबंध आहे. आज सद्गुरूंना सकाळी स्वप्न पडलं म्हणण्यापेक्षा तो दृष्टांत झाला. श्रीकृष्ण, विदुर आणि धृतराष्ट्र, ते काय प्रश्नोत्तर त्यांचे जे असतील ते. तर असा तो संबंध, तो आजच्या दिवसाचा तो असा आहे. सद्गुरू हे सद्गुरू आहेत, स्वामींचा अंश आहेत. स्वामी म्हणजे श्रीकृष्णाचा अंश आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्णच आहे, कारण दत्ताचा अवतार आहे. एकमुखी दत्तामध्ये हेच आहेत ना, विष्णूच आहे. मग असं मग त्यांचा अंश म्हटल्यानंतर आपल्याला ते होणं स्वाभाविकच आहे. तर असो, तर आजचा हा दिवस, असा हा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे, पुण्य दिवस आहे, चांगला दिवस आहे. आणि आजच्या या शुभ दिवशी आजच्या प्रसादाचे आणि आरतीचे भाग्यवान सेवकरी जे आहेत आपले राऊतसाहेब म्हणजे आता म्हटल्यानंतर कळणार नाही राऊतसाहेब म्हणजे कोण, पण शोभाताईंचे भाऊ जर म्हटले तर नक्की कळेल. शोभाताई नांगरेंचे भाऊ, त्यांची कन्या अंकिता, जावई परितोष आणि अंकिता दोघंजण सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. दोघेही राहायला हडपसरला आहेत. ते स्वामींची शक्ती अशी आहे की इथं खेचून आणते, कोणालाही इथं खेचून आणते आणि आपल्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं पूर्ण होतात. आजच्या या शुभ दिवशी आपल्या शुभ हस्ते आरती झाली, महाप्रसाद होणार आहे. मी सद्गुरूंना विनंती करतो की आपण यांचा यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. मागच्या रविवारी म्हणजे 24 तारखेला कोकणामध्ये राण्याची वाडी इथं आपल्या मंदिराच्या जे अजून जी शाखा तिथं आहे राण्याची वाडी, तिथे कोकणात प्रथमच मला वाटते 30 वर्षामध्ये मठ स्थापन झाल्यापासून म्हणजे तिथं कोकणामध्ये अण्णा महाराजांनी जे मठ स्थापन केलेले आहेत, पहिल्यांदाच इथं त्या ठिकाणी आपला इथला दीपोत्सव आणि अन्नकोट पाहून त्यांनी 24 तारखेला जे मागच्या रविवारी तिथं दीपोत्सव आणि अन्नकोटचा संपन्न केला. म्हणजे साजरा झाला तो अत्यंत नेत्रदीपक सोहळा होता तो. मी इथं जोशी काकांना इथं आमंत्रित करतो की ते सोहळाविषयी थोडंसं बोलणार आहे. श्री स्वामी समर्थ. जोशी काका. श्री स्वामी समर्थ. आपणा सगळ्यांना माहितीच आहे की दादांचे गुरु अण्णा महाराज यांनी कोकणामध्ये साधारण 30-33 मठ स्थापन केलेले आहेत. अण्णांच्या काळात जसं अण्णांनी वेगवेगळ्या भागात मठ स्थापन केले, तसंच आता जसं दादांना जसं गुरुपद मिळालं, तसं दादांच्या कारकिर्दीमध्ये ह्या 1.5-2 वर्षामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा 5-6 मठ आपले पण स्थापन झालेले आहेत नवीन ठिकाणी. हाच चालू महिना कार्तिक आहे. कार्तिक महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र दीपोत्सव, अन्नकोट असे उत्सव साजरे केले जातात. आपल्या ज्या पंढरपूर आहे, तुमचं खडकी शाखा आहे, तिथेसुद्धा अन्नकोट दीपोत्सव झाले. त्याचप्रमाणे आता हल्ल्यासाहेब म्हणल्याप्रमाणे गेल्या 30 वर्षात कोकणामध्ये मठ असूनही अन्नकोट आणि दीपोत्सव हा उत्सव साजरा केला गेलेला नव्हता. तर त्या संदर्भात आम्ही मागच्या रविवारी आपल्या मंडळातले काही निवडक सेवेकरी आम्ही गेलो होतो. आम्ही साधारण तिथे दुपारी पोचलो कोकणामध्ये. तिथे गेल्यानंतर आम्ही जाताना सगळे इथून दिवे फुलं सगळे आपल्या सेवेकऱ्यांनीच सगळे तिथं करायचं ठरलं होतं, आरास वगैरे. त्याच्या अनुषंगाने सगळे तयारीत गेलो होतो. तिथं गेल्यानंतर सर्वांचंच भव्य स्वागत केलं गेलं गावकऱ्यांनी. तिथल्या मठाचे प्रमुख जे आहेत शेळके साहेब, चव्हाण साहेब, त्यांनी आणि इतर गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं. त्याच्यानंतर मंदिरामध्ये फुलांची आणि याची दिव्यांची सजावट हा जो विषय होता, तो तिथे आपल्याच महिला सेवेकरी प्रामुख्याने त्यांनीच सगळं केलं. त्याच्यामध्ये दीपाली मेंगेंची मुलगी स्नेहल शिंदे, पुन्हा आपल्या गुरुमावली होत्या त्या सेवेमध्ये, बऱ्याच महिला होत्या. मला एवढे नाव मी घेत नाही. आणि आपल्या पुरुषांमध्ये पण त्यांनी मदत केली. छान सजावट होती, चांगलं त्याचं मस्त त्या मंदिराला अगदी देखणं रूप आलं होतं म्हणजे. आणि तिथे मग सगळं संपूर्ण जो काही तो सोहळा आहे तो त्या मंदिरात झाला, दीपोत्सव झाला. त्या कार्यक्रमाला कोकणातले आपले मुख्य तिकडच्या भागातले आबा मोरजकर म्हणून आहेत, ते पण आले होते. सांगायचं काय आहे, आता इथे सगळं तुम्ही पाहताय दादा महाराज जे काही इथं कार्य करतायत, ह्याच्यामध्ये कसं आहे, मंदिराचा प्रचार आणि प्रसार हा एक भाग आहे. नुसतं एकच शाखा आहे असं काही नाही आहे. अण्णांच्या काळात जसं व्याप अण्णांनी वाढवला होता, तसं दादांच्या काळामध्ये आता हळूहळू सगळं मंदिराचा व्याप वाढतोय. मंदिराची ख्याती दिवसेंदिवस सर्वत्र भारतभर होते. महाराष्ट्रात तर झालंच, कर्नाटकात जमखिंडीला झालं. आता ह्या आठवड्यातला अनुभव सांगायचं म्हटलं तर गेले 3 दिवस मधल्या काळात दादा गोव्याला गेले होते. त्यांच्या खाजगी कामासाठी गेले होते, पण त्यांना तिथल्या लोकांना कळल्यावर आबा मोरजकरांच्या थ्रू गोव्याला पण स्वामींचा मठ आहे, तिथं त्यांना बोलावणं आलं होतं. ते गेले होते. ते जसे गोव्यावरनं जाऊन आले तसं तिथल्या भक्त लोकांचा सुद्धा फोनद्वारे दादांशी सध्या ह्या आठवड्यामध्ये रोज संपर्क चालू आहे की तिथले जे कोणी भाविक आहेत त्यांना कळलं दादांचं कार्य, की शंका समाधान वगैरे जे काय चालतं
तर त्याच्या अनुषंगाने आज सकाळीसुद्धा फोन आले, काल आले, परवा आले, मी असतोच दादांच्याबरोबर. तर मुद्दा एवढाच आहे की आपला व्याप वाढतो आहे, मंदिराचं संपूर्ण प्रगती होते. परदेशात मागच्या वेळेस मी सांगितलं, परदेशातलं सुद्धा ऐकलं जातं, पाहिलं जातं. ही सगळी स्वामींची कृपा आहे, दादांचं मार्गदर्शन आहे. तर राणेच्या वाडीमधला एक कार्यक्रम भव्य दिव्य झाला. राणेची वाडी हा जो मठ आहे ते नुकताच एक 5-6 महिने 15 एप्रिलला सुरू झाला, स्थापन झाला मठ. म्हणजे एक 6 महिने होत झाले, पण या 6 महिन्यातच तिथेसुद्धा संख्या चांगली आहे आरतीसाठी. म्हणजे आपण म्हणूयात आता बाळसं धरलं आहे त्या मठाने सुद्धा. आणि तिथले जे काही सेवेकरी आहेत ते पण चांगलं मनोभावे सगळे तिथले जे काही सोयी धार्मिक हे जे काय आहेत ते पाहतात. आणि कोकणातनं सुद्धा सतत दादांना फोन असतात, मार्गदर्शन करतात. आता आपण असं ठरवलं आहे तिथल्या लोकांना, त्यांची सतत मागणी असते की दादांनी यावं, प्रश्नोत्तरं मार्गदर्शन करावं. पण अंतर आणि हे सगळं प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे परवाच्या ट्रिपला आम्ही असं सांगितलं आहे की जे कोणी भक्तांचे काही शंका समाधान असतील ते डायरीमध्ये टिपा, एकदमच मग काय जास्त संख्या झाल्यानंतर मग आम्ही येऊ असं सांगितलं आहे. आता अजून एक तिथलाच एक भाग आहे पेरणे म्हणून, गिरणे, तिथे एक मठ आहे. तिथून सुद्धा मागणी होते दादांना. त्या मठाचे जे कोणी काम पाहणारे आहेत ते परवा कोकणात दादांना भेटायला आले होते. त्याने अगदी अत्यंत आग्रहाने दादांना हे केलं की तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला मार्गदर्शन करा. तर इथे जे काही कार्य चालतं त्याचाच हा परिणाम आहे. स्वामींची कृपा आहे, दादा जे काय कार्य करतायत त्याचा प्रचार प्रसार झपाट्याने वाढतो आहे. श्री स्वामी समर्थ. कोकणामध्ये राणेचीवाडी इथं संपन्न झालेला दीपोत्सव सोहळा आणि अन्नकोट सोहळा तो आपण पाहिलाच, यूट्यूबवरचा आपण सगळ्यांनी पाहिला. तिथं सद्गुरूंनी एक प्रबोधन केलं, सद्गुरूंचं प्रबोधन अमृतवाणीच. स्वतः रचलेलं एक गीत, कोकणातील सेवेकरी जे आहेत त्या सेवेकरांची नावं त्या गीतामध्ये आहेत. अतिशय ते गीत मला काय सगळ्यांनाच तिथं भावलं. आणि जसं जसं ज्याचं नाव येत होतं तसं तसं मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो. आता शेळके साहेबांचं नाव घेतल्यानंतर तिथं शेळके साहेबांच्याकडे चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं त्यांना आनंदाने असं भरून येत होतं. आता समजा आपलं जर नाव घेतलं, एक गीत चालू आहे आणि त्यामध्ये आपलं जर नाव त्यामध्ये आलं तर आपली भावना कशी असेल. तर तीच भावना आणि त्यामध्ये कसं कौतुक होतं. अतिशय सुंदर गीत. ते मला वाटतं की इथं पुन्हा जर सादर झालं तर ते फार बरं होईल. म्हणजे आम्हाला सगळ्यांना ते आवडेल, मला तर खूप आवडेल. आपल्याला आवडेल का नाही ते गीत ऐकायला? पण ते ती नावं की त्या व्यक्ती लोकांना व्यक्ती किंवा नावं ही महत्त्वाची नाहीत. स्वामी सेवेकरी हे पुरेसं आहे आपल्यासाठी. म्हणजे असं मला वाटतं स्वामी सेवेकरी हे पुरेसं आहे. पण तो मठ कसा उभा राहिला आणि कसं काय केलं आणि आता त्याची भरभराट कशी झालेली हे त्या गीतामध्ये वर्णन सद्गुरूंनी केलेलं आहे. स्वतः लिहिलेलं, म्हणजे स्वतः रचलेलं, स्वतःची चाल. आणि ते आपण आता ऐकालच. म्हणजे मी विनंती करतो सद्गुरूंना की बाबा, आमचा हा आग्रहाची विनंती आहे की बाबा आपलं जे अमृतवाणी आहे ती पुन्हा इथं बरसू देत आम्हा सगळ्या स्वामी भक्तांवर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। राण्याच्या वाडीचा कार्यक्रम तिथे दीपोत्सव आणि अन्नकोट। तर पुण्यातनं आपण काही सेवेकरी गेलो होतो, तर जे सेवेकरी तिथे गेले होते त्यांचं तिथे कौतुक झालं, पण ते आपल्याकडे सुद्धा होणं अपेक्षित आहे। तर मी सगळ्या सेवेकऱ्यांना थोडं पुढे बोलतो। नांगरे साहेब, शोभाविनी या, आशिष बांबुरे, विनीत, परेश बेंगे। आणि जसं आम्ही तिथे 2 वाजता पोहोचलो तर प्रत्येकाने अजिबात म्हणजे क्षणाची पण विश्रांती न घेता तिथे काम सुरू केलं। ते जवळजवळ 6 वाजेपर्यंत, म्हणजे 4 तास। इथनं आमचा प्रवास 3 तासाचा आणि तिथे गेल्यानंतर परत 4 तास। जशी इथं विद्युत रोषणाई जी आपण इथे बघतो तसंच तिथे पण माळा भरपूर हॅलोजन आपल्या नांगरे काकांनी तिथे स्वतः स्वामींच्या पाठीमागं लाईटच्या माळा लावणं। आपल्या इतर बाकीच्या सेवेकऱ्यांनी फुलांची सजावट, रांगोळ्या, महिला ज्या सेवेकरते त्यांनी, त्याच्यामध्ये स्नेहलताई शिंदे पण आहेत। तर एकदा जोरदार टाळ्या। तिथे जसं कौतुक झालं तसे इथे पण या सगळ्यांचं कौतुक। आशिष आणि विनीत मला वाटतं होतं नाही इथे, पण सगळ्यांच्या करता म्हणजे हे जे सेवेकरी आपण म्हणतो ना की कशी निरपेक्ष सेवा कशी करतात, की आपल्याकडं तर इथे आहेच आहे, दुसऱ्या मठामध्ये जाऊन तिथलं पण कार्य करायचं। तिथे त्या लोकांना माहिती आहे नाही, कारण असा कार्यक्रम कधी झाला नव्हता। खूप तो मंदिर परिसर खूप मोठा आहे, तिथे एवढं सगळं सजावट करायची आणि ते सुद्धा इथून जाऊन फुलं, मेणबत्त्या, पणत्या सगळं। परेशने ती सगळी व्यवस्था बघितली होती। दीपालीताई मेंगे इथे आहेत, शोभाताई आहेत आणि त्या ताई, अशा सगळ्यांनी मिळून तिथल्या रांगोळ्या आणि फुलांची सजावट त्यांनी बघितली। आरास जी केली होती खाद्यपदार्थांची, हे सगळं नेत्रदीपक होतं। तो सोहळा आपल्याला यूट्यूबवरती समीरचा जो चॅनल आहे देऊळ गाथा त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळेल असते। हा जो सोहळा तिथे आत्ता हल्ल्यासाहेब म्हणले की तिथे जे गाणं सादर केलं, की ते जे मंदिर स्थापन झालं किंवा जे अनेक कोकणामध्ये मठ जे स्थापन केलेले आहेत अण्णांनी, त्याच्यापैकी हा मठ त्याच्या अगोदर काय होतं नंतर काय होतं त्या गाण्यामधनं ते भाव व्यक्त केलेले आहेत। मी सगळ्या सेवेकरांना सांगतो, आपण परत आपापल्या जागेवर बसला तरी चालेल। स्वामी कार्य कसं असतं हे आपण स्वामी नामाची ध्वजा खांद्यावर घेतली असं आपण नेहमी ऐकतो। आपल्या शिवापूर शाखेच्या कल्याणताई पुरंदरे पण इथे आलेले आहेत, तर मी त्यांना इथे पुढे आमंत्रित करतो। शिवापूर शाखा प्रमुख त्या स्वामी कार्याकरता पूर्णपणे झोकून द्यावं लागतं। म्हणजे ध्वजा किंवा पताका जी आपण म्हणतो, स्वामी नामाची पताका खांद्यावर घेतलेली आहे, त्याच्याकरता त्या कार्यामध्ये पूर्ण झोकून द्यायला लागतं। मनामध्ये इतकी तळमळ पाहिजे की हे कार्य पुढं कसं वाढेल, त्याचा प्रचार कसा होईल, स्वामी नामाचा स्वामी कार्याचा प्रचार कसा होईल, प्रसार कसा होईल, स्वामी हे कसे
फायदेशीर आहेत कलियुगामध्ये हे लोकांना पटवून द्यायला लागतं. जेव्हा महाराजांचा अंतकाळ जेव्हा होता त्या त्यांना विचारलं होतं की आपण परत कधी बोलाल म्हणून, आपण परत कधी याल, परत कधी जन्म घ्याल, परत कधी अवतार घ्याल. त्याला त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा डोंगर बोलतील तेव्हा मी येईल, पंढरी जळेल तेव्हा मी येईन, पण डोंगर बोलतील. ह्या वाक्याचा अर्थ आपले जे गुरुवारी आहेत अण्णा, त्यांच्यामध्ये असं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अनेक गावं अशी आहेत, अनेक वस्त्या ज्याच्या आहेत, तिथं स्वामी हे नावसुद्धा माहिती नाही आहे, स्वामी कोण हे सुद्धा माहिती नाही आहे. मग आपल्याला तिथे जाऊन त्या लोकांच्या अडीअडचणी जर का सोडवल्या आपण, अण्णांना जी शक्ती प्राप्त झाली होती, जे तपश्चर्येने त्यांनी जे प्राप्त केलं होतं, स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता, त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता, त्याच्यामुळं अनेक भक्तांचा उद्धार ते अंबरनाथमधून करायचे. अंबरनाथला स्वामींचा खूप मोठा मठ आहे, त्यांची स्वतःची जागासुद्धा अण्णांनी तिथे त्याला मठाला आत्ता दिली. आता जो नवीन मठ जो आहे ती अण्णांची स्वतःची जागा होती, ती त्यांनी तिथे त्या मठाला दिली आहे. त्या पद्धतीने अंबरनाथमधून आपल्याला बाहेर पडलं तर आपल्याला अनेक गावांमधनं पोचता येईल, अनेक वाड्यांमधनं जाता येईल, अनेक वस्त्यांमधनं आपल्याला जाता येईल. आणि त्यांची निवड अशी होती की साधारण रोहा, अलिबाग रोहा जो भाग आहे त्या भागामध्ये पुढे त्याला कोकणपट्टा म्हणतात, इंदापूर, माणगाव, पार महाडपर्यंत अशी अनेक बारीक बारीक छोटी छोटी गावं आहेत. त्या गावांमधनं बऱ्याच वेळेला लोक तिकडनं अंबरनाथला यायची. अण्णांना प्रश्न विचारला की त्यांच्या अडचणी सांगायला, त्याच्यावर अण्णा मार्गदर्शन करायचे, त्या लोकांना त्यातनं बाहेर काढायचे त्या संकटातनं. ह्या लोकांच्या करता जर का आपणच तिकडे गेलो कधी, आपलं एखादं तिथे केंद्र असावं की त्या केंद्रात मी तिथे आलो आहे असं समजल्यानंतर लोक तिथे येतील आणि त्यांचा वेळ वाचेल. आपल्या स्वतःकडचा त्याच्यामध्ये जाण्या येण्याचा खर्च होईल, वेळ खर्च होईल, हा विचार न करता निरपेक्षी भावनेने अण्णांनी पहिलं पाऊल तिथे टाकलं होतं रोह्यामध्ये. स्वामींचं एक छोटंसं केंद्र तिथे त्यांनी सुरू केलं. तिथे आरती, ज्या आरत्या आपण आत्ता अशा इथे ज्या करतो तशा अंबरनाथला ज्या आरत्या असतात त्या आरत्या तिथल्या लोकांना सांगितल्या असं असं आहे. पूर्वीच्या काळी काय एवढं वाहनांची सोय नव्हती. अण्णा नोकरी करायचे पनवेलला, मुंबई महानगरपालिकेत, तिथून पनवेलला यायचे. पनवेलून जी मिळेल ती एस टी म्हणा, ट्रक म्हणा, टेम्पो म्हणा, त्याच्यातनं ते रोह्यापर्यंत जायचे. शनिवार रविवार तिथे काम करायचं, रविवारी रात्री परत निघायचं, सोमवारी परत नोकरीवरती हजर. त्याच्यामध्ये त्यांना किती काय मिळत होतं, त्या नोकरीचा, सरकारी नोकरीचा पगार मिळत होता. या स्वामींच्या नोकरीचं काय मिळत होतं, पगार मिळत होता का तर नाही. पैसे स्वतःचे खर्च व्हायचे. जेवण खाण काय वेळा स्वतः घरनं डबा घेऊन जायचे. एस टीमध्ये, ट्रकमध्ये कुठे मिळेल तर रात्री तो डबा खायचे. ते दुसऱ्या दिवशी कोणा भक्तांच्या घरी काही सांगितलं असेल, थोडंफार जेवले, परत दिवसभर तो प्रश्नोत्तरामध्ये त्यांचं सुरू. असं करत करत त्यांनी अनेक गावांमधनं, अनेक वस्त्यांमधनं छोटी छोटी अशी ती केंद्रं सुरू केली तिथे. त्याचं रूपांतर नंतर मोठ्या मोठ्या देवळातनं, मठातनं होत गेलं. ते सुरुवात त्याची अशी झाली. आपण रामायणामध्ये बघितलं असेल की जेव्हा रावणाला मारून राम जेव्हा परत येतात त्या गुढीपाडवा म्हणजे गुढ्या उभारल्या जातात, प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. त्याला असं वाटलं भक्ता लोकांना की आपल्या गावामध्ये केंद्र सुरू झालं, एक आनंदाचा क्षण, आनंदाचे त्यांचे दिवस सुरू झाले. थोडक्यात म्हणजे अण्णांनी त्या स्वामी नामाची गुढीच त्या गावामध्ये उभारली की तिथपासून आपल्याला स्वामी कार्य ह्या गावामध्ये सुरू केलेलं आहे. आपण जवळजवळ 25 ते 30 गावांमध्ये हे मठ आहेत. कोणाच्या घरामध्ये आहे, कोणाच्या शेजारी मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आहे. मारुतीचं मंदिर असेल तरी तिथे स्वामींची मूर्ती छोटी किंवा फोटो लावून त्याने तिथे आरती सुरू करून ते केंद्र मान्यताप्राप्त केंद्र झालं. ते पण नंतर ही गुढी उभारली अण्णांनी स्वामी नामाची, स्वामी कार्याची, स्वामी सेवेची. ती तिथल्या भक्तांच्या करता, त्यांच्या सोयीकरता उभारली ती. हा आत्ता मी जे सांगतो राण्याची वाडी, तर तिथं पण असंच होतं. आपले आत्माराम चव्हाण म्हणून आपल्याकडे ही सगळी लोकं येतात इथे. त्या चव्हाणांचं त्यांनी काय केलं होतं की त्यांचं घर जुनं पाडून समोरच्या बाजूला त्यांनी नवीन घर बांधलं होतं. ह्या जुन्या जागेमध्ये त्यांच्या घरामध्ये आरती त्यावेळेला व्हायची. घर मोठं होतं, आरती व्हायची, भरपूर लोक यायची.
अण्णांचा कार्यक्रम व्हायचा. आत्ता आपण बसलो असं खूप मोठं तिथे पटांगण आहे, ते पण त्यांच्या मालकीचं होतं. त्या पटांगणामध्ये मांडव वगैरे घालून अण्णांचं प्रवचन वगैरे तिथे व्हायचं ते. आता हे घर पाडलं आहे, आपण नवीन घर बांधलेलं आहे. चव्हाणांनी काय मनामध्ये विचार केला की आपण ही जागा जी आहे, पाडलेली जी जागा आहे, ही जागा मंदिराकरताच दिली तर काय होईल. केवढा उच्च विचार आहे बघा. आपण गावातली लोक इंच किंवा फुटफुट एका जागेकरता आपण भांडत असतो. सख्खे भाऊ बहिणी थोडक्या जागेकरता पण भांडतात. पण एवढी मोठी जागा मठाकरता दान करायची, 1 रुपयासुद्धा घ्यायचा नाही त्याच्यामध्ये. हे चव्हाण 4-5 भाऊ आहेत ते. त्याच्या बाजूला आजूबाजूचे जे गाव, त्या गावामध्ये चव्हाण भरपूर आहेत. सगळ्यांचे त्यांनी हा प्रस्ताव ठेवल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला की एवढी मोठी जागा मिळते. आणि मिळती म्हटलं तर मग त्याच्यामध्ये पुढाकार कोणीतरी घ्यायला पाहिजे. आपले शेळके म्हणून एक सेवेकरी तिथले शेजारच्या गावामध्ये राहतात, त्यांनी तो पुढाकार घेतला. मठ बांधायचं म्हणजे निधी उभा करणं आलं त्याच्यामध्ये. प्रामुख्याने गोष्ट पहिली ती असते, गावामधल्या मोठमोठ्या लोकांना विचारून सुरुवात करायची. कसं होणार, काय होणार, तो कसा होत गेला मठ, त्याचीच कहाणी थोडक्यामध्ये. म्हणजे ह्या गाण्यामधनं मी, त्याची चाल जुनी आहे, जुन्या गाण्याची चाल आहे, पण तो तसा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बसवायचा. त्याला बरोबर ढोलकीला एक भरत चव्हाण म्हणून त्या गावातलेच आहेत. आपल्या पालखीला आपण बघितलं असतं सगळ्यांनी, जिथे ढोलकी वाजवतात, तर ते तिथे साथीला होते. ते गाणं सादर करतो. त्या गाण्यामधले जशी कडवी असेल त्याप्रमाणे आपण परत प्रबोधनाकडे किंवा त्या निरूपणाकडे किंवा त्याचं जे तपशील आहे त्या कडव्यांचा, तो त्याच्यामध्ये खुलाशावर आणखीन सांगण्याचा प्रयत्न करतो. स्टँड पाहिजे. स्वामी नामाची ओ गुढी केली दारोदारी उभी. स्वामी नामाची ओ गुढी केली दारोदारी उभी. क्षण आला हो भाग्याचा, क्षण आला हो भाग्याचा. मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णांच्या कृपेचा, इच्छित दाताचा. मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णांच्या कृपेचा, इच्छित दाताचा. ऐसी चव्हाण बंधू एकी दिली जागा स्वामींसाठी. ऐसी चव्हाण बंधू एकी दिली जागा स्वामींसाठी. मग शेळक्यांनी घेतली उडी, मग शेळक्यांनी घेतली उडी. बघत आले मुहूर्त सांगा शुभारंभाचा. मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा. हा शेळके आपले जे आहेत त्यांनी इतकं जीव तोडून तिथे काम केलं. मोठमोठ्या लोकांच्याकडनं देणग्या गोळा केल्या. सुरुवातीला काही रक्कम जमल्यानंतर असं की आता भूमिपूजन करायला पाहिजे. तिथले एक भगत म्हणून सेवेकरीत त्यांच्याकडं त्यांचा पंचांगाचा वगैरे अभ्यास चांगला आहे. त्यांना विचारलं त्यांनी कसं करायचं, काय कुठला दिवस असेल. त्यांनी ते मुहूर्त बघून सांगितलं, असं पंचांग बघून सांगितलं अमुक अमुक मुहूर्त, त्या दिवशी तुम्ही शुभारंभ करा. म्हणून ते भगत त्याच्यामध्ये नाव आलं. ते भूमिपूजनाला बरेचसे आजूबाजूच्या गावातनं मंडळी सगळी बोलवली गेली. आणि गावामध्ये कसं असं राजकारण फार टोकाचं असतं. आपल्याकडं आपण आपल्याला तेवढं जाणवत नाही, पण गावामध्ये अगदी साधं जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष, त्या गावातले कोण असतील, पक्षप्रमुख वगैरे, त्या सगळ्या लोकांना बोलवावं लागतं तिथे. सत्ताधारी तर असतातच, विरोधीवाले सगळ्यांना तिथे बोलवावं लागतं त्याच्यात. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कुठेतरी खटका उडण्याची शक्यता असते, मतभेद होण्याची शक्यता असते. ज्या सभा तिथे घेतलेल्या असतात किंवा ज्या कारणाकरता बोलवलं असं, बऱ्याच वेळेला असं ते कारण बाजूला राहतं. आपापसातले मतभेद तिथे पुढे येऊ शकतात. पण जेव्हा
भूमिपूजन करायचं ठरलं, ज्या दिवशी तो सोहळा करायचा ठरला, आम्हाला पुण्यातनं बोलवलं होतं त्याला. आम्ही गेलो होतो हल्लाळसावरी, आम्ही सगळे एकत्र होतो त्याला. तिथे गेल्यानंतर बघितलं की मोठं व्यासपीठावर त्यांनी अनेक पक्षातली लोकं तिथे एकत्र आलेली आहेत. प्रामुख्याने जो सत्ताधारी पक्ष असेल त्यांची पण लोकं होती, विरोधी पक्ष पण होते. आणि हा मठ आपल्याला इथे बांधायचा आहे ह्या गावामध्ये. ह्याचं भूमिपूजन आज आहे. आपण एक मोठी रक्कम त्याला देऊ शकू. तिथले जे नगराध्यक्ष कोणी असतील, जे पक्षप्रमुख, तिथल्या गावचे प्रमुख कोणी असतील, सरपंच असतील, त्यांनी सांगितलं की नगरपालिकेकडनं ह्या मठाला जास्तीत जास्त रक्कम मिळावी. आणि ही रक्कम किती असेल आपण कल्पना करा. त्यांनी सांगितलं 25 लाख रुपये आम्हाला अपेक्षित आहेत. 25 लाख. आणि ह्या एका मुद्द्यावरती सगळ्यांचं एकमत झालं, कोणी विरोध केला नाही त्याच्यामध्ये. हे का घडलं की स्वामींची तिथं शक्ती अस्तित्वात येणार होती, स्वामींचा मठ तिथे होणार होता. आणि प्रामुख्याने अण्णांनी केलेलं कार्य, अण्णांनी कधी बघितलं नाही हा सत्ताधारी पक्षाचा आहे का हा विरोधी पक्षाचा आहे. जो कोणी त्यांच्याकडे येईल आडलेला नडलेला गरजू, अण्णांनी त्याला मार्गदर्शनच करत गेले. आणि त्याचंही फलित होतं केवळ अण्णांच्यावरचं प्रेम आणि स्वामी भक्ती. आणि इथं हा मठ व्हावा ही मनातली ह्या गावकऱ्यांची इच्छा, त्या सेवेकऱ्यांची इच्छा. त्यामुळे कोणी विरोध केला नाही. 25 लाख रुपये निधी क्षणामध्ये मंजूर झाला. त्या सोहळ्याचं वर्णन असं होतं. भूमिपूजनाचा सोहळा भारी कौतुके रंगला. भूमिपूजनाचा सोहळा भारी कौतुके रंगला. सरपंच आणि विरोधी, सरपंच आणि विरोधी. माझ्या मनात ठसला भाव गळा भेटीचा. मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णांच्या कृपेचा इच्छित दाताचा. भूमिपूजन झालं, सगळा सोहळा झाला. पुढचं काम कसं होतं, कुठेही मध्ये खंड पडला नाही. 6 महिने अविरत काम सुरू होतं. स्वामींची कृपा अशी की कुठलीही अडचण आली नाही, कुठला माल मिळाला नाही, अमुक संपलं, स्टील मिळत नाही, असं काहीही घडलं नाही तिथे. आणि 6 महिन्यात खूप देखणा मठ तिथे तयार झाला. खूप आपल्या गावामध्ये पण आपण असं बघू शकणार नाही. असे त्यांनी लाईट बसवलेत, अशा फरशा लावलेल्या आहेत, असं त्यांनी सिलिंग केलेलं आहे. त्यांनी जे सामान जे वापरलं होतं बांधकामाचं अतिशय उच्च प्रतीचं. आपण म्हणतो ना आपल्याला शहरातसुद्धा असा मठ बघायला मिळणार नाही, असा खूप उत्तम तिथे तो मठ तयार झाला. आणि हे सगळं करत असताना कोकणाच्या ह्या 30 मठांची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते आबासाहेब मोरजकर. ते फोनवर न कधी प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक वेळेला त्यांची साथ येत राहिली. त्यांचा अण्णांचा जो कृपा असतो त्यांच्यावरती होता तो त्यांनी तसाच आपल्या त्या सेवेकऱ्यांच्या पाठीशी ठेवला. त्यामुळे 6 महिन्यामध्ये ही वास्तू बांधून पूर्ण झाली. त्याचं वर्णन असेल की 6 महिन्यांचा अवधी मंदिर झाले सुंदर अति. 6 महिन्यांचा अवधी मंदिर झाले सुंदर अति. भावे स्वामींची मूर्ती, भावे स्वामींची मूर्ती. साथ देती सदैव पाठी हात आबांचा. मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. स्वामींची भव्य मूर्ती जसा मठ बांधायला सुरुवात केली तसं आम्ही आपल्या आपली जी मूर्ती आहे ज्यांनी तयार केली ते जंजीरकर त्यांच्याच पुतण्याला आम्ही सांगितलं अशीच मूर्ती बनवायची आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलं 1 वर्षभर लागेल. मठ आपल्याला 6 महिन्याच्यात बांधून होणार हे त्या बांधकाम व्यवसायाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 6 महिन्याच्यात पूर्ण करून देतो. आम्ही त्या जंजीरकरांना सांगितलं की आम्हाला मूर्ती पण अशीच पाहिजे, 6 महिन्याच्यात आम्हाला मूर्ती घडली पाहिजे, झाली पाहिजे. जशी त्यांनी सुरुवात केली मूर्ती बनवायला, त्यांनी आपली विनंती म्हणा की आपला अर्ज जे होतं त्या त्यांनी मान्य केलं. ताबडतोब त्यांनी मूर्ती बनवायला घेतली. आणि जशी मूर्ती होत गेली, पहिल्यांदा तो मोल्ड करतात. मोल्ड झाल्यापासून ती मातीची मूर्ती प्रत्येक वेळा ते आम्हाला सांगत गेले तुम्ही या बघा, काही त्याच्यामध्ये दुरुस्ती असेल सांगा. आणि असं करत इकडं मठाचं बांधकाम सुरू, इकडं मूर्तीचं काम सुरू. आणि दोन्ही बरोबर असा योगायोग, ती दोन्ही पूर्ण झाल्या.
मठ पूर्ण झाला, मूर्ती त्याच्या अगोदर 2 दिवस पूर्ण झाली होती. त्याला आम्ही परत गेलो, स्वामींच्या मूर्तीची मिरवणूक काढली, आबा वगैरे सगळे त्याला आले होते. आणि आबा ह्या प्रत्येक घटनेचं साक्षीदार आहेत. जे 30 केंद्र तिथे स्थापन झालेली आहेत, ही 30 केंद्र आबांच्याच साक्षीने तिथे स्थापन झालेली आहेत. म्हणून आबांचं खास करून विशेष करून ते कौतुक करावं असं वाटतं. आणि जे आपण तिथे जातो, आपण पुण्यातनं जे जातो, ते केवळ आबांच्या सहकार्यामुळं. आबांनी तिथे सगळ्यांना शब्द टाकला की पुण्यामध्ये हे कार्य सुरू आहे. आबांनी बघितलं इथं कार्य कसं सुरू आहे, तुम्ही त्यांना दादांना कोकणामध्ये बोलवा, तिथल्या मठातनं बोलवा, त्यांचं कार्य इथलं. आणि हे कौतुक आबांनी ऐकलं होतं अण्णांच्या तोंडून. अण्णा जेव्हा इथे पुण्यामध्ये यायचे, पुण्यातली जागा आपली छोटी आहे, पुण्यातले सेवेकरी कमी आहेत, पण कार्यक्रम कसा आयोजित करायचा ते पुण्यामध्ये जाऊन बघा असं अण्णांनी त्यांना सांगितल्यानंतर हा सगळा तो पुढचा प्रवास घडत गेला. तो तिथे दर सोमवारी ते आरती करतात, आपण गुरुवारची करतो. प्रत्येक केंद्राला वेगळा वार त्यांनी दिलेला आहे. त्या प्रत्येक केंद्राच्या वाराप्रमाणे तिथं आरती असते. आरत्या त्या लोकांच्या तोंडपाठ झालेल्या आहेत. आपली आरत्या थोड्या वेगळ्या आहेत, अण्णांनी ज्या बसवलेल्या आरत्या होत्या त्या वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये अण्णांची आरती पण आहे. ती आरती संपूर्ण झाल्यानंतर तिथे गावामध्ये असं असतं की भजनाला फार महत्त्व असतं, गायनसेवा. दत्त मार्गामध्ये किंवा स्वामी मार्गात गायनसेवेला महत्त्व आहे, आपण इथे शहरामध्ये सांगतो. पण गावामध्ये हे पहिल्यापासून रूढ आहे. शनिवारची अनेक गावातनं असं आहे, शनिवारी मारुतीच्या मंदिरात भजनं सुरू असतात. बरं, तिथे आवाजाचा काही प्रश्न नाही आहे, वेळेचा काही प्रश्न नाही. ती लोक पाहिजे तेवढा वेळ देऊ शकतात. त्या आरतीमध्ये टाळकरी असतात, बरेचसे ढोलकीवाले असतात. आपण जर का बघितलं, आपल्या पालखीला जे ढोलकी वाजवतात ते भरत चव्हाण म्हणून, ते तिथे मुद्दाम त्याला त्यांचं इतर कामं सगळी संपून बरोबर त्या आरतीला तिथे ते हजर असतात. आणि मग त्यांची ढोलकी आणि टाळ आणि साथीला जे सेवेकरी असतात त्यांचं भजन, चांगला तो कार्यक्रम चांगला रंगतो तो त्याच्यात. हा जो सगळा भाग आहे आरतीचा, त्याच्यानंतर भजनाचा, तर ह्या तिथल्या लोकांना आपण सांगितलं की तुम्ही आता ह्या सेवेचा लाभ घ्या. तिथे स्वामींचं केंद्र सुरू झालेलं, स्वामींचं मठ बांधलेलं आहे. स्वामी शक्ती तिथे जागृत झालेली आहे. जिथे जिथे स्वामी मंदिरं आहेत, आपलं मंदिर किंवा इतर कुठलंही मंदिर घ्या, एक शक्तिपीठ तिथे तयार होतं आपोआप. स्वामींची शक्ती जागृत होती. पण कधी आपण पण थोडंसं सेवेचा जर का त्यात भाग वाटा दिला तर महाराज तिथे येऊन बसतात. त्यांना कुठला नैवेद्य, कुठले पेढे, लाडू, उर्फी, हार, फुलं काही नको असतं. तुम्ही सेवा किती करता ते त्यांना हवं असतं. जास्तीत जास्त सेवा त्या जागेत घडली की आपोआप तिथे ऊर्जा निर्माण होती. ऊर्जा निर्माण झाली की तिथल्या लोकांची कामं व्हायला सुरुवात होतात, अडीअडचणी सुटायला सुरुवात होतात. आणि राण्याच्या वाडीचा हा जो पंचक्रोशीमध्ये आता त्याची माहिती होत गेली. आता तिथली गर्दी वाढत चालली, तिथली सेवा वाढत चाललेली आहे. सोमवारच्या आरतीला कसं वातावरण असतं की इथे सोमवारी आरती, मग भजनी रंगती. इथे सोमवारी आरती, मग भजनी रंगती. भरताची ढोलकी लई खडी, भरताची ढोलकी लई खडी. आज आपल्याकडं हा छोटा वादक आलेला आहे. त्याला मगाशी मी येताना फक्त सांगितलं, अरे असं असं गाणं आहे, तुला वाजवता येईल का? किती छान वाजवतो बघा. एकदा जोरदार टाळ्या तशा करता. पण आत्ता मी आरतीला यायच्या अगोदरच फक्त त्याला म्हटलं, अरे असं असं गाणं आहे आणि तिथे मला ढोलकीची साथ होती, तुला इथे येईल का वाजवता? ठीक आहे म्हणला, येतो. त्याने ते गाणं ऐकलं आणि घरी थोडंसं सराव केला आणि लगेच इथून बसला येतो. इथे सोमवारी आरती, मग भजनी रंगती. भरताची ढोलकी लई खडी, भरताची ढोलकी लई खडी. टाळ साथीला नानांचा लाभ घ्यायचा, टाळ साथीला नानांचा लाभ घ्यायचा. मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा, आपल्या अण्णांच्या कृपेचा, इच्छित दाताचा. इच्छित दाता असं त्या मठाला नाव दिले. आपला जो मंत्र आहे अण्णांनी दिलेला, इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता. आपण त्यांना सांगितलं की मठाला पण तुम्ही हेच नाव द्या, इच्छित दाता श्री स्वामी समर्थ मठ. त्यांनी बाहेर, गावाच्या बाहेर त्यांनी तसा बोर्ड पण लावलेला आहे. आपल्या मनातली इच्छा जर का आपण सांगितली आणि तिथे जाऊन जर का दर्शन घेतलं. आपल्या सगळ्यांना सांगतो, आपण तामिणी घाटातनं जेव्हा जातो, इंदापूर गाव लागतं आपल्याला महाडकडे जाताना. त्या इंदापूर गावातनं आणखीन पुढे गेला तर एक तळा म्हणून आणखीन छोटा गाव आहे. त्या तळ्याच्यापासून आतमध्ये परत एक राण्याची वाडी असं एक
कसबा म्हणता येईल किंवा पेठ म्हणता येईल, इतकं छोटं आहे ते. पण तिथला मठ कधी गेलात तर जरूर बघून या. तिथला खूप उत्तम प्रकारे बांधलेला. मी परत सांगतो, स्वामींची मूर्ती खूप भव्य दिव्य. आणि आपल्या सगळ्या सेवेकरांनी तिथे जाऊन जी आरास केली होती, नेत्रदीपक आरास केली होती, ती फुलांची सजावट होती, ती किती वेळा आपण जर का व्हिडिओ बघितला तर किती वेळा बघितले तरी समाधान होत नाही. हा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. जे मंदिर किंवा जिथं मी आत्ता जे सांगितलं की राण्याच्या वाडी, ते एकदा आपण प्रत्यक्ष जाऊन खरंच बघा तिथे कसं त्यांनी केलेलं आहे. ते जमलं तर सोमवारच्या आरतीला तिथे जावं. ही अण्णांचीच कृपा होती. जिथं अण्णा जायचे तिथं ते केंद्र स्थापन करायचे, मठ मंदिर जे आपण म्हणतो, आणि तिथल्या लोकांना त्याचा लाभ व्हायचा. तो क्षण, ज्या क्षणी राण्याच्या वाडीतलं मंदिर पूर्ण झालं, तो क्षण त्या लोकांच्या दृष्टीने किती भाग्याचा असेल. आजपासून मंदिर सुरू झालेलं आहे, स्वामींचं कार्य, स्वामींची शक्ती इथे जागृत झालेली आहे. किती आनंद झाला असेल त्यावेळेला तो लोकांना. आणि हा आनंद दिला कोणी? तर अण्णांनी. फक्त अण्णा आणि अण्णाच. कारण त्यांनीच आपल्या स्वामींचा आणि आपला जो मध्यम किंवा मध्यस्थी जे म्हणता येईल तो गुरु असतो, देवापाशी जाण्याचा जो मार्ग असतो तो गुरु आपल्याला दाखवतो. तो हा जीवन आपलं जे स्वामी नामाने जे आपण भरतो ते केवळ अण्णांच्या कृपेने. इथं मठ हा जो स्थापन केला तो सुद्धा त्यांनीच केलेला आहे. मूर्तीसुद्धा त्यांच्याच सांगण्यावरून आपण तयार केलेली आहे. त्याच्यामुळे आज कुठलीही प्रबोधन म्हणा किंवा कुठलंही जे कार्य असतं आपलं इथलं, तर पहिलं स्वामींच्या चरणी आणि अण्णांच्या चरणी अर्पण असतं. मी एकदा सलग हे गीत सादर करतो आणि त्याच्यानंतर आपला पालखीचा कार्यक्रम होईल. स्वामी नामाची ओ गुढी केली दारोदारी उभी, स्वामी नामाची ओ गुढी केली दारोदारी उभी, क्षण आला हो भाग्याचा, क्षण आला हो भाग्याचा, मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा, आपल्या अण्णांच्या कृपेचा, इच्छित दाताचा, मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा, आपल्या अण्णांच्या कृपेचा, इच्छित दाताचा. ऐशी चव्हाण बंधू एकी दिली जागा स्वामींसाठी, ऐशी चव्हाण बंधू एकी दिली जागा स्वामींसाठी, मग शेळक्यांनी घेतली उडी, मग शेळक्यांनी घेतली उडी, बघत आले मुहूर्त सांगा शुभारंभाचा, मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा. भूमिपूजनाचा सोहळा भारी कौतुके रंगला, भूमिपूजनाचा सोहळा भारी कौतुके रंगला, सरपंच आणि विरोधी, सरपंच आणि विरोधी, माझ्या मनात ठसला भाव गळा भेटीचा, मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा. 6 महिन्यांचा अवधी मंदिर झाले सुंदर अति, 6 महिन्यांचा अवधी मंदिर झाले सुंदर अति, भावे स्वामींची मूर्ती, भावे स्वामींची मूर्ती, साथ देते सदैव पाठी हात आबांचा, मठ राण्याच्या वाडीचा, स्वामी समर्थांचा, आपल्या अण्णांच्या कृपेचा, इच्छित दाताचा. इथे सोमवारी आरती मग भजनी रंगती, इथे सोमवारी आरती मग भजनी रंगती, भरताची ढोलकी लई खडी, भरताची ढोलकी लई खडी, टाळ साथीला नानांचा,
लाभ घ्यायाचा. आपल्याला आज साथीला रागिणीताई बसल्या टाळाला. टाळ साथीला नानांचा लाभ घ्यायाचा. मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णांच्या कृपेचा इच्छित दाताचा. मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णांच्या कृपेचा इच्छित दाताचा. मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. ओ महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बोला. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बोला. बोला बोला. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. पालखी सेवा आपली सुरू होईल. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जावं. ज्या भक्तांना महाप्रसादाकरता थांबायचं असेल त्यांनी कृपया दर्शन घेऊन पाठीमागे रांगेमध्ये शांततेत फक्त थांबायचं आहे.